ए शिवा कुठे चालली? भावना तिथे नाहीये, आपण दुसरीकडे चाललोय. ते मोमूच्या हळदीला आल्या होत्या त्या मावशा, त्यांना भेटायला. हो. शूज नाही घातले तू? बायकर मामीला कशी? हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही सगळे मस्त आहोत. आज आम्ही चाललो आहोत रिसॉर्टला. आमच्या सगळ्या काकांच्या मुली आहेत, खूप वर्षानंतर भेटणार आहेत सगळेजण. तर त्यासाठी आम्ही सगळेजणांनी गेट टुगेदर केला आहे एका रिसॉर्ट वरती. मला नक्की एक्झॅक्ट लोकेशन माहिती नाहीये, नक्की आम्ही कुठे चाललोय ते. मग आम्ही चाललोय, तर तुम्ही आमच्या सोबत नक्की थांबा. तर ऋषभ मामा येणार नाहीये, तो आम्हाला सोडवायला येतोय फक्त. घरी घेऊन येणार आहे गाडी नंतर. हा, ऋषभ मामा एकटाच गाडी घरी घेऊन येणार आहे. मग खरं तर त्या सगळ्या मुली भेटत असतात दरवेळेला, त्यांच्यामध्ये फक्त मीच नसते. तर सगळेजणांनी सांगितलं की ये तू या वेळेला, कारण कधीच नसतेस तू. तर मग हायकोर्टाकडूनच मला परमिशन मिळाली, त्याच्यामुळे मी हो किंवा नाही असं काही माझ्याकडून आलंच नाही, डायरेक्टच निघाली. आणि सॅटरडे संडे आहे आज. तर शिवन्या कुठे बसली आहे? शिवा हाय कर. आर्य दादा कुठे आहे? तुझे हेअर कोणी कॉम केले आर्य? शिवन्या? हो, तर ऋषा मामाने तिचे शिवन्याचे हेअर कॉम केलेले आहेत. त्याला शिकवत होती, असं नाही बांधायचं, असं बांधायचं. तर आम्ही पोहोचलेलो आहोत फार्म हाऊस वरती. पोहोचून आम्ही नाश्ता पाणी केलेला आहे. ही आहे शिवाच्या मावशीची मुलगी. हाय हाय फॅमिली, कसे आहेत सगळे? तुम्ही नक्की सबस्क्राईब करता ना शिवाच्या चॅनलला, हो की नाही शिवा? करता की नाही? व्हिडिओज फुल बघता की नाही? आम्ही चाललोय तिकडे. तर बघा, सगळ्या बहिणी तिकडे गेलेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्या मागे चाललोय. शिवाने चप्पल घातलेली नाहीये, तिला उचलून घेतलीये. खडे रुपतात, हे पकड. आम्ही जायला तिकडे सगळ्या बहिणी रिटर्न आल्या होत्या एक एक करून, मग आम्ही देखील त्यांच्या मागे रिटर्न आलो. सो शिवा चाललेली आहे स्विमिंग पूल मध्ये. खूप असं फॉरेस्ट व्ह्यू आहे इथे. शिवा का शांत बसली? शिवा तर घाबरूनच जाईल बाबा रात्री. एकदम आवाज येतोय ना जंगलात, जंगलात आहे ना, आवाज येतो. गाईज, तुम्हाला बघून काय वाटतंय यांच्याकडे? हे काय सांगत असतील? इन्स्ट्रक्शन देत होते मुलांकडे, लक्ष ठेव, इथे पाठवायचं नाही, तिथे पाठवायचं नाही, ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन देत होते. आता आलेली आहे शिवाची दुसरी मावशी, ती आहे अंशिका. सो शिवाला भेटलेला आहे दुसरा बेबी. शिवाला बेबीज खूप आवडतात. ती बेबी बघ, काही जण रिलॅक्स करत होती, तर लहान मुलं गार्डन मध्ये छान खेळत होती. चहा झाल्यानंतर लगेचच हार्दिक आणि आर्य स्विमिंग पूल मध्ये. बापरे, काय यांची मजा! म्हणजे बघाल तुम्ही, आपल्याला भीती वाटते, अशा उलट्या पालट्या उड्या मारून ही लोक स्विमिंग करत होते. हार्दिकला तर छान स्विमिंग येते, पण आर्याला बिलकुल स्विमिंग येत नाही. पण पाण्याची प्रचंड आवड आहे आर्याला. 1-1.5 तास जवळपास हे पाण्यात खेळत होते, तरी त्याची एनर्जी काही कमी होतच नव्हती. फुल एनर्जी असलेल्या भाच्या आणि बहिणी खूप मस्त एन्जॉय करत होत्या. आर्य देखील स्विमिंग पूलमध्ये छान एन्जॉय करत होता. तर आम्ही दोघी मायलेकी छान बघत होतो त्यांना एक साईडला बसून.
आम्ही आलेलो आहे पूलमध्ये, पण शिवन्या नाही येऊ शकत. शिवन्या आणि मावशी उद्या येणार आहेत. शिवन्याच्या एका मावशीने पाण्यात चांगल्या गट्टांगळ्या खाल्ल्या, चांगलं नाका तोंडात तिच्या पाणी गेलं चांगलंच. आणि सोबत बहिणी असतील तर काय केअर करायची सोडून सगळं हसत होत्या तिला. आणि एवढूशा पाण्यामध्ये तू कशा काय गट्टांगळ्या खाल्ल्यास? सो इथे आम्ही सगळे बसलेलो आहेत मावशी लोक. तर इथे शिवा रडतीये. शिवा का रडतीये तू? शिवा का रडतीये? सो शिवा रडतीये कारण तिला बेडवरती वर चढायचं होतं. बसू दिलं शिवा मला चावत आहे. पहाटेचे 4 ते 5 वाजले तरी सुद्धा बहिणींच्या गप्पा काही संपत नव्हत्या. शिवन्या सुद्धा रात्री बराच वेळपर्यंत कॅरम खेळत होती. खेळता तर काहीच येत नव्हतं, पण असंच आपला टाईमपास. रात्री लेट झोपल्यामुळे मला काही सकाळी लवकर जाग आली नाही, पण सगळ्याजणी लवकर उठून मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये डान्स वगैरे करत होत्या. मी बऱ्याच वेळाने पोचली तिथे, तोपर्यंत ह्यांचं सगळं मस्त मजा करून झाली होती. हॅलो गाईज, तर ही आहे आमची श्रीखंडे फॅमिली. जे शिवन्याच्या आजोळीची सगळी आहेत, मावशाही आहेत आणि आजी सुद्धा आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आज सगळ्या बहिणी मिळणार आहेत. सगळ्यांची भेट आज झालेली आहे फायनली. आणि पाऊस पण पडत आहे. तर शिवन्या नाश्ता करत आहे, त्याच्यामुळे ती आलेली नाहीये आणि बाकी सगळे इथे एन्जॉय करत आहेत, बघू शकता तुम्ही. तर बघा, आता माझ्या बहिणीच्या मुलीला काहीतरी बोलायचं आहे. आमच्या लाडक्या शिवन्याला खूप प्रेम द्या. तिच्या व्हिडिओजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आमची श्रीखंड फॅमिली कमेंट नक्की करा. तर बघू शकता मंडळी किती मजा करत आहेत सगळेजण. तर आता शिवन्याकडे जाते मी, ती काय करते नक्की ते बघूयात आपण जाऊन तिकडे. काय भरवलं बाबांनी तुला? पोहे. शिवाला पोहे बोलता येत नाहीये, ती काय बोलते बघा. काय काय भरवलं बाबांनी? पोहे. बाबांनी पोहे भरवलेत. हे बघा किती छोटं बाळ आहे. हे देखील स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत होतं. एक एक करून शिवन्याच्या मावशांनी सगळ्यांनी तिच्यासोबत छान सेल्फीज घेतल्या. ह्या सगळ्या मावश्या शिवन्याला पहिल्यांदाच भेटल्या, तरीसुद्धा शिवन्या एकदम कम्फर्टेबल आणि छान खेळत होती त्यांच्यासोबत आणि सगळ्यांकडे जात होती. ही जी नाचते आहे ना इकडे, ही काकी आहे. काकी खूप छान अशा स्वभावाची ही काकी आम्हाला आमची बहीणच वाटत होती. 2 दिवस शिवन्याने काही स्विमिंग पूलमध्ये पाय टाकलेला नाही आहे, त्याच्यामुळे आता रेन डान्स चालू केलेला आहे. तर फुल धमाल तिने 10 ते 15 मिनटं केलेली आहे.
ह्या रेन डान्स नंतर सगळ्याजणांनी छान जेवण करून घेतलं आणि मग थेट निघायची तयारी सगळ्यांनी केली. हाय करा सगळ्यांनी. बाय करत सगळ्यांनी छान प्रकारे हा गेट टुगेदर एन्जॉय केला. सगळ्या बहिणी खूप खुश होत्या. बऱ्याच टाईम नंतर सगळ्याजणी भेटल्या होत्या. सो दीदीला चल, दीदीला किशी घे. हे काय होतं? हे किशी होतं? अजून एक घे खुशी. कधी येशील तू आमच्याकडे? अरे तू माझी तर अशा प्रकारे ह्या फार्म हाऊसची जर्नी आपली इथेच संपली. आपण चालू आहे आपल्या घरी. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा, शेअरही करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा.